गुढीपाडव्याच्या परंपरा आणि विधी या संदर्भात जर आपण माहिती घ्यायला सुरुवात केली तर मुळात गुढी उभारताना त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे? याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे बहुतांश सण उत्सव हे व्रताधारित आहेत. ओके. म्हणजे उदाहरणार्थ गणपती, गणेश उत्सव हा नंतर आहे, त्याच्या आधी पार्थिव गणपती व्रत आहे. बर. आता बरेच वेळा काय होतं, त्या व्रताचा उत्सव होताना जी स्थित्यंतरं होतात त्याचा परिणाम म्हणजे बिघडलेली सामाजिक परिस्थिती. ओके. उत्सव होताना करेक्ट. हा एक स्वतंत्र विषय आहे. पण हे सगळं बघत असताना तुम्ही या संवत्सराचा आरंभ म्हणून जेव्हा या दिवसाकडे पाहताय करेक्ट. तेव्हा त्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे त्याची दोन अंग आहेत. एक वैयक्तिक उपासना म्हणून काहीतरी दैवी अधिष्ठान ठेवून त्याचं जे काही करणं अपेक्षित आहे ते धार्मिक अंग, आणि दुसरं उत्सव सण म्हणून साजरं होणारं सामाजिक अंग. ओके. त्यामध्ये देवतांची पूजा करणं, देवतांसाठी काही आहुती देणं, मंत्रजप, स्तोत्रजप, ग्रंथपारायण अशा ज्या उपासना आहेत हा प्रत्येकाचा व्यक्तिगत भाग असतो. प्रत्येक संप्रदायानुसार हे बदलतही जातं. म्हणजे जसं यामध्ये संवत्सर रूपी प्रजापतीची पूजा ही वैदिक काळात सांगितलेली आहे. जेव्हा यज्ञ संस्कृती प्रधान होती तेव्हा यज्ञो वै प्रजापती संवत्सरो वै प्रजापती अशी सूत्र सांगितली गेली आहेत. म्हणजे यज्ञ हा प्रजापती आहे, प्रजापती हा संवत्सर आहे. त्यामुळे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सो ए इज इक्वल टू सी. तसं संवत्सर इज इक्वल टू यज्ञ. म्हणजे वर्षभर तुमचा तो अखंड यज्ञ चालला पाहिजे, अशा धारणा आपल्याला दिसतात. त्यामुळे हा सगळा धार्मिक किंवा उपासना प्रधान हा भाग झाला. आज आपण जो गुढीपाडवा साजरा करतोय त्यातला उपासना धार्मिक अनुष्ठान हा भाग गौण झालाय, किंबहुना वजा झालाय असंही म्हणायला हरकत नाही. आज जे आपण करतोय तो एक सेलिब्रेशन मोडला आलेला सण किंवा उत्सव आहे. पण अजून त्या काही पूर्वस्मृती शिल्लक आहेत. त्यातली एक स्मृती म्हणजे गुढी. ओके. आपल्याला असं वाटतं त्याला धार्मिक अनुष्ठानाचं महत्त्व आहे. ओके. म्हणजे एक मला आलेला अनुभव, पुण्यात फिरत असताना एका घरासमोर गुढीपाडवा प्रसन्न अशी रांगोळी काढलेली मी पाहिली. आता गुढीपाडवा प्रसन्न, गणेश श्री गणेश प्रसन्न, श्री शिव प्रसन्न, गजानन प्रसन्न, हा आपण म्हणतो. म्हणजे काय, ती देवता माझ्यावर प्रसन्न व्हा. करेक्ट. आता गुढीपाडवा प्रसन्न म्हणताना गुढीपाडवा ही देवता नाही आहे, तो सणाचं नाव आहे. पण समाज मनामध्ये इतकी गल्लत झाली आहे की उत्सवाला काहीतरी दैवी अधिष्ठान असलं पाहिजे, व्रताचं अधिष्ठान असलं पाहिजे. त्यामुळे या दिवसाची देवता म्हणजे गुढीपाडवा नावाची देवता असावी असा समज झालाय. एका नाही अनेक घरांसमोर मी ही रांगोळी पाहिजे. म्हणजे हे मिथ आहे खरं तर. मिथक हा एक स्वतंत्र विषय होईल आता. अच्छा. म्हणजे काय होतं, डायव्हर्जन्स बरीच येतात या विषयात. करेक्ट. पण मुद्दा असा झाला की गुढीपाडवा हे सणाचं नाव आहे, कुठल्या देवतेचं नाव नाही. बरोबर. पण गल्लत कुठे होते, काहीतरी एक देवता असली पाहिजे, काहीतरी त्या देवतेचं प्रतीक असलं पाहिजे, अधिष्ठान असलं पाहिजे. मग त्याचं अधिष्ठान काय, तर लोक सहज संबंध लावतात गुढी. ओके. जसा गणपतीत माझ्या मखरात गणपती बसला पाहिजे तसा गुढीपाडव्याला माझ्या घरात माझ्या कुठेतरी आवारामध्ये ती गुढी असली पाहिजे. गुढी म्हणजे देव. अच्छा. बरोबर. पण मुळात गुढी म्हणजे देव नव्हे, तर ते एक प्रतीक आहे, ते चिन्ह आहे. ओके. हे सगळ्या सगुण मूर्तींच्या बाबतीत आपल्याला निश्चित म्हणता येईल. ओके. पण आपण जी गुढी उभी करतोय ती प्रत्यक्ष देवतेची मूर्ती नाही, तर ते देवतेचं एक प्रतीक आहे. ओके. मूर्तीपेक्षा, मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष देव अशी कल्पना आहे. यथा देहे तथा देवे या सूत्रात आपल्याला ते दिसतं. बरोबर. पण इथे तो देव मूर्ती म्हणून नव्हे, तर ते देवाचं एक चिन्ह, प्रतीक, सिंबॉल म्हणून ती पूजली जाते. ओके. त्याला नाव काय आहे गुढीला? ब्रह्मध्वज. त्या ब्रह्माचं म्हणजे ब्रह्मदेवाचं म्हणा किंवा हे सगळं विश्व ज्या परब्रह्मापासून उत्पन्न झालंय त्याचं ध्वज प्रतीक, त्याचा ध्वज म्हणजे जसं आपण म्हणतो भारताच्या पूर्ण राजसत्तेचं, संविधानाचं, बरोबर, आमच्या संसदेचं उत्तम प्रतीक काय आहे? तर दोन प्रतीक आहेत, एक राजमुद्रा आणि दुसरा राष्ट्रध्वज. खरं. तसं
त्या परमात्म सत्तेचं किंवा त्या दैवी सत्तेचं एक प्रतीक म्हणून तो ध्वज आहे. बर. देव म्हणजे तो ध्वज, संविधान म्हणजे ध्वज नाहीये, खरं. पण ते त्याचं प्रतीक म्हणून काम करत आहे. म्हणजे त्यातही गल्लत करता गल्लत कामात होता कामा नाही. आणि मग याच गुढीमध्ये जे आपण उभारतो त्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या पाहिजेत किंवा ठेवल्या पाहिजेत? तर हा ध्वज आहे हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. ध्वज जसा आज आपण ध्वज जे म्हणतो ते पताका आहेत. आता पताका आणि ध्वज यातला थोडा फरक लक्षात घ्यावा लागेल. पताकेमध्ये वस्त्राला मान आहे, ओके, वस्त्राचं स्थान आहे ज्याच्यामध्ये फडकतं काहीतरी दिसलं पाहिजे. करेक्ट. आणि याच्या उलट ध्वजामध्ये दंडाला, त्या काठीला मान आहे. बर. पूर्वीच्या काळी सगळ्या ध्वजस्तंभांवर काही ते जे वस्त्र आहे ते दिसतंच असं नाही. ओके. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला दक्षिणेतल्या मंदिरांच्या बाहेर दिसतं. बर. दक्षिणेतली जेवढी म्हणजे द्राविड शैलीची जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जी त्या गाभाऱ्यातल्या मूर्ती इतकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे ध्वजस्थान, ध्वजस्तंभ. बर. मंदिरासमोर ध्वजस्तंभ असला पाहिजे. आणि मंदिराचा जो जो उत्सव साजरा होतोय त्याची सुरुवात ध्वजारोहणापासून होते. त्या ध्वजस्तंभाची, ध्वजयष्टीची पूजा केली जाते. तिथे पताका लावली जाते. म्हणजे विष्णूचं मंदिर असेल तर गरुड ध्वज, शिवाचं मंदिर असेल तर वृषभ ध्वज. म्हणजे काय, तर त्या चिन्हांनी अंकित असणारं वस्त्र तिथे फडकावलं जातं. राईट. पण ध्वज म्हटल्यावर तिथे जो खांब आहे तो महत्वाचा आहे. राईट. ओके. तर ही ध्वज आणि पताकेची एकत्रित केलेली पूजा म्हणजे ब्रह्मध्वज गुढी पूजा. मग त्यात आपल्याला यष्टीही दिसेल, खांबही दिसेल, बरोबर, आणि त्याच्यावर फडकणारं भरजरी वस्त्र दिसेल. राईट. आता नंतरच्या काळात असं झालं की आपापल्या परीने जसं घरघर तिरंगा, हो, एक प्रकारे छान सकारात्मक समाजाने ते स्वीकारलं. आंदोलन असा शब्द झाला की तो प्रत्येक वेळी नकारात्मक असतो असा नाही. आंदोलन म्हणजे हालचाल. समाजाने ते स्वीकारलं आंदोलन, आणि अक्षरशः घराघरातून प्रत्येकाने तिरंगा उभा केला. बरोबर. पण तिरंग्याची, ध्वजाची एक संहिता आहे, असा उभा केला पाहिजे. तसं पूर्वीच्या काळात ज्या स्मृती शिल्लक होत्या, ध्वज कसा, मला एखाद्या गरीबाला ध्वज उभा करायचा असेल, बरोबर, तर कसा करता येईल, मग कुठलं तरी एक छान वस्त्र तुझ्याकडे असेल त्यातलं चांगलं, ओके, मग ते भरजरी असलं तर अधिक चांगलं. अगदीच. मग त्याला जर तारी मग सोन्याचं, रुपयाचं काम असेल तर अधिक चांगलं. म्हणजे हे व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत. ज्याच्या त्याच्या क्लासनुसार त्याला जसं शक्य आहे तसा यथाशक्ती यथामती ओके वस्त्र आलं. मग त्याला कुठेतरी बांधणं महत्वाचं आहे, वाऱ्यावर उडून जाता कामा नये. यासाठी कलश हे एक दुसरं मंगल प्रतीक आहे. खरं. ते आलं. आता प्रश्न असा विचारतात की तो उपडा का घातला तुम्ही, तर त्यातलं प्रयोजन ती ध्वजयष्टी आणि वस्त्र हे सुबद्ध राहावं यासाठी. आणि त्यासाठी तिसरं वापरलेलं प्रतीक म्हणजे हा कलश आहे. आता तो कलश असा आहे, याचा अर्थ काय, एक प्रकारे स्वर्गस्थ देवतांनी तुमच्यावर केलेली वसू म्हणजे समृद्धी, रत्न, धनधान्य, संपन्नता याची उधळण. आपण म्हणतो ना, मेघानी कलश रिते केले या धरेवर. म्हणजे काय, तो जणू मेघ हा कुंभ आहे, भरलेला कुंभ पाण्याने, आणि तो रिता होतो. अच्छा, तो रिता करायला उपडाच करावा लागणार आहे. खरंय. हो, तसं ते कलशाचं, कुंभाचं प्रतीक हे वर ठेवलेलं आहे. वा. आपल्या प्रत्येक मंदिरावर हा पूर्ण कलश असतो, ज्याला आपण कळस म्हणतो. कळस, बरोबर. कलश पूर्णत्वाचं प्रतीक आहे. वा. त्यामुळे गुढीवर तो कलश आला. मग त्याची सजावट करण्यासाठी वेगवेगळी फुलं आली, बरोबर, गाठी, साखर गाठी. आता साखर गाठी कुठनं आल्या, ह्या प्रांतिक ज्या धारणा असतात तिथे तिथे पिकणारं, तिथे तिथे सहजपणे उपलब्ध असणारं जे चांगलं आहे, बरोबर, ज्याच्या बाबतीत काहीतरी मूल्य मनात शिल्लक आहे. आपल्याला आजही कुछ मीठा हो जाय हे म्हणताना गोड आवडतं ना. खरं. तसं साखर गाठी हे त्या माधुर्याचं प्रतीक आहे. ते माधुर्य माझ्या पूर्ण वर्षात भरून राहावं, बरोबर, हे मला प्रतिकात्मक पद्धतीने दाखवायचं असेल तर मी काय करीन, तर त्या वर्षाचं प्रतीक म्हणून जी मी गुढी ध्वजा उभारतोय तिच्यावर या साखरगाठी टांगल्या, माझं वर्ष गोड व्हावं.
फुलं बरेच. सुगंध देत आहेत. माझं पूर्ण वर्ष त्या सुगंधाने, दैवी सुगंधाने भरलेलं असावं यासाठी फुलाची माळ आली, ती पूजेसाठी आली. बरोबर आहे. मग त्या बरोबरीने कडुलिंब, पारिभद्र असं त्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं. बर. त्या कडुलिंबाचे डहाळेही तिथे आले का, तर तो कडुलिंबाला फुलं येण्याचा ऋतू आहे. अच्छा. निंबोळ्या हळूहळू लागायला सुरुवात होत आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर छोटी फुलं, हो. छोट्या छोट्या त्या निंबोळ्या यांनी समृद्ध संपन्न झालेलं असं ते कडुलिंबाचं झाड, राईट. जे अमृतोद्भव मानलेलं आहे. आता एक एक प्रतीक जेव्हा तिथे ऍड होत चाललंय ना, त्या प्रत्येकामागे पौराणिक धारणा आहेत, पौराणिक कथा आहेत. वा. अमृत मंथनातून बर. ते जे अमृत उत्पन्न झालं त्याचे बिंदू पृथ्वीवर पडले आणि त्या अमृत बिंदूतून काही अत्यंत उपयुक्त गुणकारी औषधी अशी झाडं, वनस्पती उत्पन्न झाल्या. बर. त्यातलं एक औषधी गुणांनी समृद्ध असं झाड, अशी वनस्पती म्हणजे पारिभद्र, हो. ज्याला आपण कडुलिंब म्हणतो. मग ते आलं ज्याच्यामध्ये विषनाशनाचं सामर्थ्य आहे. आजच्या भाषेत आपण त्याला डिटॉक्स म्हणूया. हो, करेक्ट. डिटॉक्स करण्याचं सामर्थ्य, हवेची शुद्धी त्याच्यामुळे होतीये. बरोबर. त्या दिवशी निंब प्राशनाचा विधी सांगितला. हो. धर्म हा किती तुमच्या तब्येतीशीही संबंधित आहे. धर्म म्हणजे काहीतरी तब्येत बाजूला ठेवून करायचं काम नव्हे, तर तब्येतीचं एक नियोजन, तुमच्या आहार विहाराचं नियोजन हे देखील धर्म या शीर्षकाखाली केलं जात आहे. हा, म्हणून मला आई सुद्धा माझी गुढीपाडव्याचं जे पान आहे किंवा 4 पानं सकाळी खाऊन गुढीपाडवाच्या दिवशी कडुलिंबाची पानं आणि गुळ हे खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. दिवस सरत पुढे जात नाही, सुरुवातच होत नाही. सो म्हणजे लोकांना हे आश्चर्यकारक वाटतं की लोक गोड खाऊन सुरुवात करतात, इथे कडू पानं खायला सांगतात. मुळात ते अमृतोद्भव आहे. म्हणजे शरीरासाठी ते गोड आहे. गोड याचा अर्थ जिभेला जे गोड लागतंय ते नाही, ज्याचा परिपाक हा गोड म्हणजे हितकारक आहे. करेक्ट. माधुर्य, गोड हे आपण कशावरून व्याख्या त्याची करतोय, जे माझ्या कल्याणाचं आहे ते गोड आहे. करेक्ट. म्हणजे शरीरात जे चांगले बदल होणं अपेक्षित आहे ते त्या कडुलिंबामुळे, ते त्या गुळामुळे सकाळच्या वेळेस होऊन तुमचा दिनचर्या चांगली होईल, हा मूळ त्याचा मागचा उद्देश असावा. त्यामुळे तिथे तुम्हाला कडुलिंबाची डहाळी दिसेल. करेक्ट. मग तुम्ही कोकणात गेलात तर तिथे आंबा, ओके, हा मुख्य पीक आहे. बरोबर आहे. त्यामुळे आंब्याचे डाळे दिसतील. राईट. प्रांतानुसार ही पानं बदलतील, फुलं बदलतील, गाठी बदलतील, पण मुख्य जे स्ट्रक्चर आहे, फॉर्मॅट आहे, तो कायम राहील. वरचा कलश, ते भरजरी वस्त्र आणि ती ध्वजयष्टी. वा. आणि ही जी गुढी आहे तर ती दाराच्या पुढे उभं राहावी असं म्हटलं जातं. पण आमच्या घरी तर वर्षानुवर्ष मी बघतोय की घरी खिडकीत उभारली जाते किंवा गच्चीमध्ये, टेरेसमध्ये उभारली जाते. तर असं काही त्याचं महत्त्व किंवा त्याची काही संकल्पना आहे का, ही गुढी याच ठिकाणी उभारली गेली पाहिजे असं काही? आता पूर्वीची नगर रचना किंवा ग्रामरचना, बरोबर, आणि आजची नगर ग्रामरचना, ह्याच फरक, ह्यातली जी तफावत आहे ना, त्याच्यामध्ये याचं उत्तर दडलंय. अच्छा. पूर्वी फ्लॅट सदनिका ही संस्कृती नव्हती. ज्याचं त्याचं छोटं का असे ना घर होतं, झोपडी असेल ना, स्वतंत्र होतं. बरोबर. त्यामुळे आपल्या घरामध्ये समोर आपण ध्वज उभारतो. कुठे उभारतो? माझ्या घरावर सगळ्यात स्वच्छ छान स्थान माझ्या घरातलं जिथे असेल तिथे तो ध्वज उभारला गेला पाहिजे. आपण घराच्या आत ध्वज फडकावत नाही, घराच्या बाहेर फडकावतो. त्यामुळे आणि विशेषतः घराच्या मुख्य दरवाजासमोर हे करणं अपेक्षित आहे. पण काळ बदलला, आज ज्याची त्याची छोटीशी सदनिका आली, फ्लॅट आला, मग त्या मर्यादित जागेमध्ये कसा ध्वज उभा करणार, कशी गुढी उभी करणार? मग जिथे ज्याला शक्य झालं, मग टेरेसमध्ये, मग खिडकीतून, मग अगदीच काही नाही तर बाल्कनीतून, बरोबर, अशा ज्याला जे जमेल, यथाशक्ती यथामती अशा जागा मुकर्रर झाल्या. हे आधुनिक रूप आहे. ओके. ते परंपरेतून मान्य किंवा स्वीकृत असं रूप म्हणता येणार नाही. हे काढलेले पर्याय आहेत. अच्छा. हे आलेले विकल्प आहेत. पण त्याच्यामुळे ते पाहताना जो एक आत्मिक समाधान आहे
वेगवेगळ्या गच्चीमध्ये, खिडकीमध्ये हे असे जेव्हा गुढ्या उभारलेल्या दिसतात त्यावेळेला एक आत्मिक समाधान मिळतं की आपली संस्कृती जपली जाते, ती पुढे जाते. सो तो एक अर्थात. समाधान वेगळा. त्यामुळे इथे एक मुद्दा असा येतो की हे प्रतीक आहे हे लक्षात ठेवायचं. करेक्ट. प्रतीकासाठी त्याचा मान जपण्यासाठी निश्चित प्रयत्न करायला हवे, बरोबर. पण त्याचा दुराग्रह होऊ देता कामा नये. हेही तितकंच महत्वाचं आहे. पण याचा अर्थ कुठेही करावी, कशीही करावी, म्हणजे एक बघितलेलं उदाहरण, रिक्षेत गुढी उभी केली. अच्छा. म्हणजे रिक्षा चालवतायत ते, ठीक आहे, माझ्या संस्कृतीची एक खूण आहे म्हणून ती मी माझ्या उपजीविकेचं साधन असलेल्या रिक्षेत उभी केली, ही भावना असू शकते. अगदीच. पण मुळात ते प्रतीक तिथे अपेक्षित आहे का? जसं एखाद्या मंत्र्याच्या, एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीच्या गाडीवर समोर ध्वज असेल हो, तर तो मानार्ह वाटेल. बरोबर. पण एखाद्या अक्षरशः म्हणजे प्रत्येक नागरिक तितका महत्वाचा जरी असला करेक्ट. तरी हमाल काम करणाऱ्याच्या सायकलवर जर ध्वज फडकावला तर ते प्रशस्त वाटेल का? त्याची भावना महत्वाची आहे, ती स्तुत्य आहे, हे निश्चित आहे. पण त्याबरोबरीने हे जी समाज मनामध्ये प्रस्थापित असलेली मानक आहेत, बरोबर, त्यांचाही विचार तितक्याच गांभीर्याने व्हायला हवा. त्यामुळे हे आपल्या धर्माचं एक प्रतीक निश्चित आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जे पावित्र्य आवश्यक आहे तेही जपलं जायला हवं कुठेतरी. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरातल्या बाल्कनीत, खिडकीत, जिथे शक्य आहे ती उभी करावी. पण आजूबाजूला शुचिता, पावित्र्य हे देखील तितकं असावं, कारण ते ब्रह्मदेवाचं किंवा परब्रह्माचं प्रतीक म्हणून स्थापन आपण करतोय. अगदीच. त्याची पूजा करताना पंचोपचार हे विधान सांगितलेलं आहे. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. तो ब्रह्मध्वज कसा पूजला जावा? तर गंध लावावं, अष्टगंध, चंदन, जे काही सुवासिक गंध असेल ते लावलं जातं. पुष्प अर्पण केली जातात, फुलं घातली जातात, माळ घातली जाते. मग येतं धूपदीप, दिवा आणि उदबत्ती किंवा धूप. बरोबर. उदबत्तीपेक्षा धूप हा आपल्या भारतीय उपासनेमध्ये खरा ग्राह्य आहे. राईट. आणि शेवटी दाखवला जातो तो नैवेद्य. मग खडी साखर, दूध साखर किंवा अगदी जे तुम्हाला पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट असेल त्याचा नैवेद्य दाखवला जातो. ओके. त्यामुळे हे सगळं त्या प्रतीकाच्या पूजेचा, त्याला सन्मान देण्याचा जो भाग आहे, बरोबर, त्यामधून हे पंचोपचार विधान असं रूढ झालं. मग ते प्रतीक आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी प्रार्थना मंत्रही रूढ झाला, सांगितला गेला. तो असा, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद किंवा सर्वाभीष्ट वरप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु. प्रार्थना आहे. अर्थ काय? तर हे ब्रह्मध्वजा, मी तुला नमस्कार करतो, नमस्ते असतो, तुला माझा नमस्कार असो. तू कसा आहेस? तर सर्वाभीष्ट वरप्रद किंवा सर्वाभीष्ट फलप्रद, सर्व अभिष्ट इच्छित कामना, मनोरथ आहेत ते फल प्रदान करणारा, ते वरदान देणारा तू आहेस. आणि हे जे नवीन वत्सर म्हणजे संवत्सर आलेलं आहे, त्या संवत्सरामध्ये पहिल्या दिवशी मी तुझी पूजा केली आहे. त्यामुळे तुझ्या वरप्रसादाने माझ्या घरात नित्यश्री, नित्यमंगल व्हावं. वर्षभर कायम माझ्या घरातलं वातावरण हे पावित्र्याने, मांगल्याने भरलेलं, सुख समृद्धी नंदावी, ही प्रार्थना त्याच्यातून केलेली आहे. ओके. गुढी उभारताना गुढी ही पुरुषांनी उभारावी किंवा स्त्रियांनी उभारू नये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत का आपल्या पुराणात, किंवा संदर्भ आहेत का त्याचे काही असे? मुळात ह्या प्रश्नाचं मूळ अलीकडच्या धारणेत दडलेलं आहे. स्त्री पुरुष समानता. ओके. हे मूल्य भारताने आत्मसात केलेले आहेत, भारताच्या नसानसामध्ये हे भिनलेलं आहे. त्यामुळे आधुनिक दृष्टिकोनातून जे स्त्रिया करू शकतात, राईट, मग पुरुष करू शकतात ते स्त्रिया करू शकत नाहीत, का करू शकतात, या प्रश्नामध्ये याचं मूळ आहे. मुळात प्रत्येकाला निसर्गाने किंवा आपण त्याला संस्कृती म्हणूया, त्या संस्कृतीने दिलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. करेक्ट. सगळ्यांना सगळं करता यायची गरज नाही. ज्याने त्याने आपापल्या वाट्याला आलेलं कर्म
हे तक्रार न करता किंवा दुसऱ्याशी तुलना न करता करणं हे संस्कृतीला, निसर्गाला आणि पर्यायाने धर्माला अपेक्षित आहे. ओके. त्यामुळे ही तुलना किंवा पुरुषाला करता येतं का स्त्रीला करता येत नाही ही होणं, हा विचार होणंच हे अर्वाचीन विचाराने प्रभावित झाल्याचं लक्षण आहे. ओके. म्हणजे मग आता साधं म्हणजे मुख्य प्रश्नावर येतो. तुम्हाला वाटेल की हे फाटा फुटतोय. मुद्दा असा आहे की करू शकतात की नाही. ज्या घरामध्ये पुरुष नाहीत, अनेक वेळा अविवाहित असतात, बरोबर, किंवा पतीचं देहावसान झालेलं असतं किंवा इव्हन बाहेरगावी गेलेले असतात, अशा वेळी नूतन संवत्सराचं स्वागत करण्यासाठी ज्या त्या देवतेचं, ब्रह्मदेवाचं प्रतीक म्हणून ती गुढी, पताका, ध्वज या स्वरूपात उभी करता आहात, ती स्त्रिया देखील उभी करू शकतात. अच्छा, स्त्रिया देखील उभी करू शकतात. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद नाहीये आणि तो करताही कामा नाही. करेक्ट. त्यामुळे असं जर कुठे असेल तर कृपया, माझं ज्ञान, अजून मी विद्यार्थी आहे, राईट, मी शिकतोय, संशोधन करतो माझ्या परीने. बरोबर. त्यामुळे जर कोणाच्या असं निदर्शनास आलं की स्त्रियांनी गुढी उभी करू नये असं विधान मिळालं तर जरूर माझ्या निदर्शनास आणून द्यावं. मी दुरुस्ती करायला तयार आहे. पण माझ्या अल्पस्वल्प अध्ययनानुसार मला हे असं कुठेही दिसलेलं नाही, निदर्शनास आलेलं नाही की स्त्रियांनी गुढी उभी करू नये. राईट. ती ध्वजयष्टी आहे, ती उभी करायला, तिची पूजा करायला काहीही तिथे प्रत्यवाय नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की कुटुंब प्रमुखांनी, बरोबर, ती शक्य असल्यास करावी. आता पुन्हा प्रश्न आला की मग स्त्री कुटुंब प्रमुख नाही का? एक व्यावहारिक कामाची विभागणी लक्षात घेऊया. बरोबर. जर आपल्या घरी काही सण असेल तर स्वयंपाकघरात सगळ्यात जास्त वेळ कोणाचा जातोय? स्त्रियांचा जातो. तो जो पाकसिद्धी ज्याला जुन्या काळात, आज आपण म्हणतो, सगळं जे काही खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, बरोबर, स्त्रिया बघतात. करेक्ट. मग त्यांच्यावर ही देखील जबाबदारी टाकणं, राईट, ही व्यावहारिक दृष्ट्या आवश्यक आहे का? काहीच गरज नाही. तिकडे पण तुम्हीच करा, देवाचं पण तुम्हीच बघा. जर असं पुरुष करत असतील तर ती पळवाट आहे, आळशीपणा आहे. त्यामुळे स्वाभाविक केलेली कामाची विभागणी म्हणून आपण याच्याकडे पाहायला हवं. राईट, राईट. स्त्रिया जर, आज परिस्थिती अशी आहे की स्त्रिया स्वयंपाकघरात पण काम करतात बिचाऱ्या आणि पूजा पण त्याच करतात. हे योग्य नाही. त्यामुळे पुरुषांनी कुठेतरी, ठीक आहे, मग स्त्रियांनी जर गुढी उभी करायची असेल तर पुरुषांनी स्वयंपाकघरात राबायची, त्यांना मदत करायची, तो ते जे काम आहे ते पूर्ण व्हायची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. ते होत नाही. म्हणून मग कामाची विभागणी म्हणून तुम्ही देवाचं, या सगळ्या पूजांचं जे काही आहे ते तुम्ही पहा आणि तिकडे त्यांचा प्रांत आहे, शक्य झालं तर मदत निश्चित करा. जी लागेल ती करा. पण मग इकडची गल्लत तिकडे नको आणि तिकडची गल्लत तिकडे नको. अगदीच. येस. तर गुढीपाडवा हा एक बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की माझ्या काकांकडे गुढी उभारली जाते, तर मग आमच्याकडे उभारली की नाही, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पुन्हा त्यात धर्मशास्त्र आणि लोकाचार हे दोन महत्त्वाचे भेद. ओके. धर्मशास्त्राच्या दृष्टीने जे पृथक पाक, म्हणजे ज्यांची चूल वेगळी झालेली आहे, अच्छा, ज्यांचा संसार वेगळा झालेला आहे, ज्यांचं घर वेगळं झालेलं आहे, त्या प्रत्येकाने देवपूजा किंवा ही जी वार्षिक स्वरूपात केली जाणारी धर्मकर्म आहेत, व्रत, सण, उत्सव, हे सगळे वेगळे केले पाहिजे. अच्छा. म्हणजे गंमत काय आहे, बरेच वेळा जे काही अनुष्ठान, उपचार अशा स्वरूपातलं असतं, लोक ते करायला मागत नाहीत. पण एन्जॉयमेंट ज्याच्यात आहे ते त्यांना करायचं असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गणपती काकांकडे, दिवाळी आमच्याकडे. अच्छा. गणपती, कारण मूर्ती आली, पूजा आली, ते सगळं पाळणूक आली, कडक आलं. मग ते करण्यापेक्षा दिवाळीचे पक्वान्न करून खाणं सोपं आहे. त्यामुळे गणपती काकांकडे, दिवाळी आमच्याकडे. अच्छा. हा भेद कशामुळे आलाय तर तो कुठेतरी धर्मापासून किंवा त्या आपल्या धर्माची, संस्कृतीची ओळख असणाऱ्या दैवी अनुष्ठानापासून काढलेली पळवाट, अच्छा, आळस, हा यातला भाग आहे.
सरळ धर्मशास्त्रीय दृष्टीने त्याचं उत्तर एवढंच आहे की जर तुमचं घर वेगळं आहे, राईट. जर तुमचे सगळे आचार व्यवहार वेगळे झालेले आहेत, बरोबर. तर तुमच्याही घरासमोर ते ब्रह्मध्वजाचं प्रतीक हे उभं राहिलं पाहिजे, तुमच्याकडेही ती पूजा झाली पाहिजे. बर. हाच न्याय गणपतीच्याही बाबतीत, हाच वार्षिक स्वरूपात जे जे काही सण व्रत उत्सव साजरे होतात त्या प्रत्येकाच्या बाबतीत म्हणावं लागेल. बर. आता त्याच्यात एक लोकाचाराचा भाग. मग बऱ्याच घरामध्ये असं असतं की आम्ही वाटणी करून घेतोय. ती वाटणी एन्जॉयमेंटसाठी करू नये. बर. हो. ज्याच्यामध्ये खरंच श्रमांची, कामाची, खर्चाची विभागणी आहे, राईट. देवाणघेवाण आहे, ती असेल. म्हणजे मग पाडवा त्यांच्याकडे असेल तर गणपती आमच्याकडे, गणपती आमच्याकडे असेल तर नवरात्र आमच्याकडे, असा जर असेल ज्याच्यामध्ये सगळं कुटुंब एकत्र येत आहे, बरोबर आहे. ही कुटुंबाच्या एकीकरणाची भावना जर जोपासली जात असेल तर तो एक्सक्यूज म्हणून वापरता येईल. ओके. पण पुन्हा तो एकोपा गरजेचा आहे. जर त्यांच्याकडे उभी राहत असेल तर तुम्ही सगळे त्याची पूजा बघायला जाता का, त्यांच्या पूर्ण आयोजनामध्ये सहभागी होता का, बरोबर. आपला खारीचा वाटा किमान अर्पण करता का, राईट. हे सगळे लोकाचारातून उभे राहणारे मुद्दे. ओके. तर हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. करेक्ट. आणि भारतात आपण महाराष्ट्रात राहतो, पण महाराष्ट्रातली बरीच लोक जी इथे गुढी उभारायची ते परदेशात गेलेत खरंच बरे लोक. मग तिथे सुद्धा त्यांनी गुढी उभारावी किंवा काही हरकत नाही. म्हणजे आपल्या संस्कृतीची आठवण, हो, आपल्या भारताची भारतीयत्वाची आठवण म्हणून ते तिथेही उभी करू शकतात. पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की संवत्सरारंभ, आपलं संवत्सर, ही सगळी कालगणना भारतीय सापेक्ष, भारतीय उपखंडाला सापेक्ष आहे. बर. इथले ऋतू वेगळे आहेत, तिकडचे ऋतू वेगळे आहेत. तुम्ही अमेरिकेमध्ये असाल, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये असाल, खंड बदललेत, अक्षांश रेखांश सगळे बदललेत, त्यामुळे तिथे येणारे ऋतू वेगळे आहेत, तिथलं सगळं चक्र वेगळं आहे. आपले उत्सव, सण, व्रत या सगळ्याला ऋतुमानाचंही अधिष्ठान आहे. वसंत ऋतू, चैत्र वैशाख वसंत ऋतू आपण शाळेपासून शिकत आले. तर त्या वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने आपलं नववर्ष सुरू होत आहे. हो, बरोबर. आता तुम्ही दुसऱ्या देशात बर्फ पडत असताना जर गुढी उभी केली, येस, प्रॅक्टिकली कदाचित ते पॉसिबल नसेल. त्याच्या मागची धारणा लक्षात घ्यायला हवी. बरोबर. आज भारतामध्ये गुढी उभी केली जाते, आज तिकडे संवत्सरारंभ आहे, याची आठवण म्हणून तुम्ही करत असाल, बरोबर, हरकत नाही. पण जर त्या कालचक्राचा विचार करत असाल, तो विवेक असेल, तर तिथे ज्यावेळी त्या ऋतुमानानुसार संवत्सरारंभ होईल, बरोबर, त्यानुसार ते होणं अपेक्षित आहे. हा, अच्छा, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण ॲझम्पशन्स करून जात असतो की हे करावं, हे करू नये. त्याला एक छान म्हण आहे, शास्त्रात रोहिरगरीयसी. शास्त्र काय आहे, आज हा एक टॅगलाईन म्हणून वापरतात, शास्त्र असतं ते. शास्त्र म्हणजे काय, ज्याच्या मागे शास्त्रीय विचार आहे. आज आपण ज्याला सायंटिफिक असं म्हणतो, मुळात ते शास्त्रीय. शास्त्र जे समाज आणि व्यक्ती दोघांच्याही कल्याणासाठी सर्वंकष विचार करणार आहे, ते शास्त्र. टोमण्याने नाही, शास्त्र. शास्त्र असतं ते, अशा अर्थी ते नाही घ्यायचंय. ते म्हणजे कसं आहे, गतानुगतिक लोक होत जातात आणि मग त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन हेटाळणीचा व्हायला लागतो. तसं शास्त्राच्या बाबतीत काहीतरी ते जडजंबाल, कर्मकांड अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यापेक्षा ते समाजाच्या आणि आपल्या हिताचं आहे, ही जर भावना असेल, बरोबर. पण शास्त्रापेक्षा रूढी, परंपरा, एखादी प्रथा मोठी केव्हा ठरते, का ठरते, तर तो शास्त्रशुद्ध दृष्टिकोन जेव्हा मागे पडतो, ती धारणा आपल्यापर्यंत सांगितलीच जात नाही. आपल्याला प्रश्न विचारले जातात, हे असं का करायचं, बरोबर, पण तो दृष्टिकोन त्यांना स्पष्ट नसल्यामुळे उत्तर समाधानकारक येत नाही. मग कुठेतरी एक पर्याय काढला जातो आणि तो पर्याय असलेल्या परिस्थितीनुसार, उपलब्धतेनुसार हा बदलत असतो. त्या पर्यायाला म्हणतात रूढी. ओके. मग जसं पार्थिव गणपती मध्ये मातीचा गणपती करणं हे अपेक्षित आहे व्रतामध्ये, पण त्याऐवजी आज आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस, ही रूढी झाली आणि ती मोठी ठरते. त्यामुळे काय केलं जायला हवं याच्यात शास्त्र विचार जर असेल
तर रूढीच्या मागे फार जायची गरज नाही. राईट. पण दुर्दैवाने आज रूढी ही बलिष्ठ होते. अच्छा. म्हणजे त्यातून हेच एक आपण मेसेज म्हणून घेऊ शकतो की आपण त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. शास्त्र विवेक जपला फार पाहिजे, महत्त्वाचा आहे. त्यातला विवेक जपला पाहिजे. तर इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो तर मी गुढी उभारावी किंवा उभारू नये असा जे मनात माझ्या जर द्वंद्व असेल तर त्या माणसाने नक्की काय करावं? हा प्रश्न ज्यांच्या मनात पडतोय, राईट, अशा लोकांचा जर आपण विचार केला तर 3 वेगवेगळ्या मनोधारणेतून ही लोक आलेली असतात. बर. पहिली मनोधारणा ती अशी की आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन केलं ना, हां, 1 जानेवारीला बरोबर, आमचा साजरा झाला न्यू इयर, करेक्ट, वर्ष सुरू झालंय. बरोबर. मग जर आमच्या ऑफिसमध्ये आमच्या नित्यव्यवहारामध्ये जर त्याला महत्त्व असेल हां, तर हे दुसरं न्यू इयर साजरं करायचं कारण काय, कशाला करायचं, राईट, उगीच ते जुने गडे मुडदे कशाला उकडून काढायचे, असा दृष्टिकोन त्याच्या मागे असू शकतो. बर, तर त्याच्या विरुद्ध असं मी म्हणणार नाही, पण मला एक प्रामाणिकपणे प्रश्न पडतो, राईट, तो असा की खरंच ते नववर्ष आपलं आहे का? हां, आज वैश्विक पातळीवर परिस्थिती अशी आहे की एका विशिष्ट राष्ट्राला, एका विशिष्ट संस्कृतीला सगळे अंधानुकरण त्याचं करत चाललेत, पाठी चाललेत त्याच्या. गतानुगतिको लोके न लोको पारमार्थिका असं वचन आहे की पुढचा चाललाय म्हणून मी करतो, त्याने केलं म्हणून मी करतो. मेंढरासारखं, मेंढरा असा काही विचार न करता जो काही समोरचा करतोय त्याला फॉलो करतोय मी. 1 जानेवारी हा माझा वर्षारंभ का असेल, तर कॉर्पोरेट फील्डमध्ये सगळीकडे 1 जानेवारी मानलं गेलं म्हणून, बरोबर, एका राष्ट्राने ते आम्हाला सांगितलं म्हणून. राईट, नववर्ष सुरू होताना काहीतरी त्याच्या मागे विचार असला पाहिजे ना. जसं विश्वामधल्या बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये हो, नववर्ष हे वसंत म्हणजे जिथे स्प्रिंग असा शब्द वापरला, करेक्ट, करेक्ट, तो जो स्प्रिंग सीझन असतो, नवोन्मेषाचा, नवीन सर्जन जिथे सुरू होतं, पालवी फुटत. पालवी फुटते, त्याच्या तोंडावर वर्षारंभ होत असतो. अच्छा, आज आपण ज्याला ग्रेगोरियन कालगणना म्हणतो त्याचाही जर वर्षारंभ काढला तर तो खरं तर मार्च मध्ये होता, बर, कारण तिकडच्या ऋतुमानानुसार तो स्प्रिंग सीझन करेक्ट, असा मानला जाईल. राईट, पण अचानक एका राज्यकर्त्याच्या मनात आलं, काही आंदोलनं घडली ओके, आणि एका विशिष्ट संप्रदायातला दिनविशेष, एका प्रेषिताच्या नामकरणाचा दिवस म्हणून 1 जानेवारी अच्छा, सगळीकडे घोषित झाला नववर्ष आरंभ दिवस म्हणून. राईट, आपण आज सेक्युलर धर्मनिरपेक्ष राज्याची चर्चा करतोय. हो, मग धर्मनिरपेक्ष राज्याची चर्चा करत असताना 1 जानेवारी तरी धर्मनिरपेक्ष आहे का, तो वर्षारंभ तरी धर्मनिरपेक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याच्यावर विचार व्हायची अत्यंत गरज आहे. गरज आहे, करेक्ट, जर आपण धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत असतो, बरोबर आहे, तर 1 जानेवारी हा तरी धर्मनिरपेक्ष वर्षारंभ आहे का, असा माझा प्रश्न. त्यामुळे राईट, माझं म्हणणं काय की आपल्या भौगोलिक रचनेनुसार बरोबर, आपल्याकडे नवोन्मेष, नवसर्जन केव्हा होतंय, चैत्र, वसंत ऋतूचा प्रारंभ जेव्हा होतोय, बरोबर, तर तो चैत्र महिना हा आपला असला पाहिजे. राईट, आज बाजारामध्ये काय फॉलो होत आहे, हा जर आपला वैयक्तिक भावनेचा विषय असेल तर आपण बाजाराचाच एक भाग झालेलो आहोत, खरं, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. त्यामुळे जर आपल्याला आपलं अस्तित्व, आपल्या समाजाचं अस्तित्व, संस्कृतीचं अस्तित्व, संस्कृतीचं अस्तित्व जपायचं असेल, टिकवायचं असेल, तर कुठेतरी गुढीपाडवा साजरा व्हायला हवा. करेक्ट, हा पहिला विचार संप्रदाय. ओके, दुसरा विचार संप्रदाय असं सांगतो की कर्मकांडामध्ये काय गुंतायची गरज, कशाला रमायचं त्याच्या. हा म्हणजे ते गुढीपाडवा विज्ञानाच्या आम्ही आधुनिक दृष्टीने पाहणारी आहोत. हो, हो, तर माझा प्रश्न त्यांच्यासाठी हा आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाने जेव्हा आपण जातो तेव्हा आपण काही दिनविशेष साजरे करतो की नाही. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी करेक्ट, का साजरा करतो, न्यूटन, आईन्स्टाईन या लोकांची नावं आपण घेतो.
राईट. त्यांची प्रतीकं, त्यांची स्मारकं उभी करतो, त्याच्यावर भरपूर खर्च केले जातात. हो, अगदी. कशासाठी आहे सगळं? ती जी वैज्ञानिक म्हणून असणारी वेगळी अस्मिता आहे, त्या अस्मितेचं प्रतीक म्हणून ते दिनविशेष असतं. Right. तीच पण जपली पाहिजे. प्रत्येक अस्मिता हे जपणं आपलं काम आहे ऍक्च्युली खरं. त्यामुळे जर आपण अस्मितेला प्राधान्य देत असू, बरोबर. कोणालाही ही अस्मिता चुकलेली नाही, तर मग ही सांस्कृतिक अस्मिता जपायला विरोध का असावा? किती आपण सायंटिफिक का असेना, आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे आधुनिक विचारवादी का असेना, बरोबर. आपण समाजाला मान देत असतो, हो, त्यातल्या धारणांना मान देत असतो. त्यामुळे मग ही देखील एक धारणा आहे, एका बहुसंख्य समाजाची ही धारणा आहे, Right. त्याविषयी त्याच्या भावना आहेत. मग त्याला मान देऊन आपण जर त्या समाजाचे ग्रुपचे घटक असू हो. तर त्याच्यानुसार आचरण करायला काय हरकत आहे? आता पुन्हा प्रश्न येईल की गतानुगतिक व्हायचंय का? हा. गतानुगतिक व्हायची गरजच नाहीये. बरोबर. अस्मिता व्यक्त करण्यासाठी जी माध्यमं आहेत त्यातलं एक उत्तम माध्यम म्हणजे सण किंवा दिनविशेष आहे. राईट. त्यामुळे तसा सण कसा किंवा तसा दिनविशेष साजरा करायला अडचण काही नाहीये. बरोबर. कर्मकांडामध्ये हवं तर ते योग्य नाहीये. बरोबर. सल्ला मी असा देणार नाही की तुम्ही हे करा किंवा करू नका, पण जसं त्या दिवशी ते करणं हे आवश्यक मानलं जातं ना, आणि त्याच्या मागे काही शास्त्रीय विचारही निश्चित असतो. असतोच. करेक्ट. तोही मी सांगतो पुढे. ग्रेट. गुढी जी उभी केली जाते ती फक्त पूजा प्रतीक एवढी अपेक्षित नाहीये. 16व्या शतकामधला एक ग्रंथ आहे, नरसिंह भट्ट बर. नावाचा एक फार मोठा विद्वान होऊन गेला, ओके. आणि त्याने विधानमाला नावाचा ग्रंथ लिहिला. या विधानमालेमध्ये वर्ष प्रतिपदेला काय कर्म करावं, ध्वजा कर्म करावं असा उल्लेख आहे. आणि ते कशासाठी करावं, कशासाठी करावं, त्यात एक छान संदर्भ मला सापडला. बर. तो म्हणजे हवामानाचा अंदाज. आता तुम्ही म्हणाले काय ओढून ताडून आणताय, अच्छा. हवामानाचा अंदाज काय त्याच्यावरून लावणार? तर वर्षभर हवामान कसं राहील याचा अंदाज प्राचीन काळी वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवरून आणि त्याच्या म्हणजे वारा कसा वाहतोय, बरोबर. उष्ण आहे शीत आहे याच्यावरून अंदाज बांधले जायचे, ठोकताळे बांधले जायचे. खरे. त्यासाठी हे ध्वजाकर्म सांगितलं. अच्छा. आणि त्याच्यात तर गंमत अशी आहे, 4 पताका उभ्या कराव्यात घराभोवती, 4 दिशांना 4, अच्छा. असं विधान आहे. बर. आता प्रश्न हा की त्याच्यामध्ये मला देवाचं प्रतीक, धर्माचं प्रतीक म्हणून गुढी दिसतीये, हो. पण त्याचं ऍप्लिकेशन इकडेही दिसतंय की त्या पताकेचं, त्या गुढीचा जो वस्त्राचा भाग आहे तो वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा दाखवतोय. अच्छा. हे बाय प्रॉडक्ट आहे, अनुषंगिक आहे. खरं. पण त्यातनं हाही विचार केला गेला जात होता. बरोबर. आज आम्हाला फक्त ती गुढी दिसत असेल, पण त्यामध्ये वेगवेगळ्या पिढ्यांनी, वेगवेगळ्या समाजांनी काय काय धारणा बाळगल्या होत्या हे आज आपल्याला अभ्यासातून शोधून काढावं लागेल. अच्छा. खरं. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही चालेल. त्याचं मूल्य कमी आहे असं मानून चालणार. बरोबर आहे. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी त्या मला 2 वर्षापूर्वी विचारायला लागल्या की आमच्याकडे वस्तीत काल काही लोक आली होती आणि आम्हाला सांगत होती की गुढी उभी करू नका. बर. ही एका विशिष्ट समाजाची मखलाशी आहे. तुम्हाला त्यांनी ब्रेन स्टॉर्मिंग करून हे शिकवलंय, पढवलंय आणि तुम्ही त्यांचं अनुकरण करताय. अच्छा. याच्या मागे कुठलाही धार्मिक दृष्टिकोन ठेवू नका. अच्छा. एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी टिकवण्यासाठी त्या विचारधारेतून आलेल्या भारलेल्या लोकांनी ही प्रचलित केलेली रूढी आहे. अच्छा. असं आम्हाला सांगत होते. मग आम्ही करायचं का नाही, गुढी उभी करायची का नाही असा प्रश्न त्या घेऊन आल्या होत्या. बर. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला काय वाटतं खरं याविषयी. म्हणजे मी काही यातला तज्ज्ञ असा नाही कोणी, पण मी अभ्यासक आहे या भूमिकेतून सांगण्याचा प्रयत्न केला. ओके. सगळ्यात पहिलं की तुमच्या घराण्यामधली परंपरा काय? तर त्या म्हणाल्या आमच्या आजापणजांनी सगळ्यांपासून ही गुढी उभी केली जाते. तुम्हाला काय वाटतं, व्यक्तिगत उभी करावी? नाही म्हणाल्या, असं कसं बंद करणार, आमची ही परंपरा आहे. बरोबर. आमच्या घराण्याची ही एक ओळख आहे. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे काही दिलेले पुरावे संदर्भ होते, म्हणजे अगदी छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक छाटून
त्या मस्तकाला भाल्यावर खोवून त्याची एक प्रकारे बिभत्स अशी मिरवणूक काढली गेली. त्याचं प्रतीक म्हणजे गुढी आहे. असं छद्मी हे सगळं म्हणजे एक प्रकारे समोरचा काहीतरी विकृत असं ऐकल्यावर सुद्धा ती एक पब्लिसिटी असते ना, विकृत बिभत्स सांगितलं की पटकन कळतं, पटकन पोचतं. तसं वापरून हे नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह पसरवली गेली. अच्छा. ज्याचा इतिहास आपण पाहिला, वैदिक काळापासून आपल्याला संदर्भ मिळत आहेत. संत वाङ्मयामध्ये अनेक संतांनी गुढीचे उल्लेख केले. यांचे प्रश्न जे असतात ना, म्हणजे जे पूर्वपक्षकार म्हणून उभे असतात की गुढीचे संदर्भ सापडत नाहीत. आमच्या संत वाङ्मयामध्ये अनेक संदर्भ, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीच. सांगणारे कोण आहे? तुकोबा काका आहेत. चोखा मेळा यांचा काळ किती आहे? नामदेवांच्या समकालीन आहेत, ज्ञानोबांच्या समकालीन आहेत. किंवा असे अनेक बहिणाबाईंच्या अभंगामध्ये आहेत, तुकोबांच्या अभंगामध्ये आहेत, नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आहेत. हे जे संदर्भ सापडत आहेत हे अर्थात निर्विवादपणे शिवछत्रपतींच्या आधी होऊन गेलेले संत आहेत. गुढीचा संदर्भ आपल्याला तिथे सापडतो. संवत्सरारंभ, वर्षारंभ, त्या निमित्ताने उभी केली जाणारी गुढी कधी काळी कधीही केली जात असेल. एक राजाच्या स्वागताचं प्रतीक म्हणूनही पूर्वी ध्वज पताकांनी घर सजवा असा एक लोकाचार होता. त्याचा भाग म्हणून ती गुढी आहे. मग आपल्याला 365 दिवस हे ध्वजारोहण शक्य नसेल तर वर्षाच्या एक दिवशी करायला काय हरकत आहे? मी त्या मावशींना हे विचारलं की तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, तर त्यांनी स्वाभाविकपणे सांगितलं की आम्हाला हे जपावं असं वाटतं, पण ही काही लोक येऊन सांगतात आपल्या भाषेत ब्रेन वॉशिंग करून जातात, त्यांचं काय? तर तिथे उत्तर आपला आहे. आपण डोळसपणे या सगळ्या परंपरांचा, रूढींचा अभ्यास करूया, संशोधन करूया. बरोबर. व्यक्तिप्रामाण्य इथे ठेवायची गरज नाही. मी म्हणतो म्हणून काहीही गरज नाही. बरोबर. इतिहास काय सांगतो आणि मला काय वाटतं, या दोन्हींचं तारतम्य ठेवून आपण ते करायला हवं. आणि त्यातून माझं वैयक्तिक उत्तर हे आहे की आपल्या संस्कृतीची, आपल्या समाजाची ही ओळख आहे. वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे समाज जर त्यांचे सण, त्यांचे उत्सव मोठ्या दिमाखाने साजरे करत असतील, जर 25 डिसेंबरला आम्ही ख्रिसमस साजरा करत असू, त्या प्रतिकांसकट साजरा करत असू, तर मग गुढी उभारायला विरोध का असावा? आमच्या प्रथा, आमच्या परंपरा जपायला विरोध का असावा? जर आम्हाला ते ख्रिसमस ट्री, जे आमच्या देशातल्या दक्षिण भागात दिसत नाही, सूचीपर्णी झाड आहे, ते कापलं जातं, ते उभं केलं जातं, ते सजवलं जातं, हे जर आज आम्हाला अनुकरणीय वाटत असेल, तर मग आमच्याच भारतीय उपखंडामध्ये उभी केली जाणारी गुढी आम्हाला का नकोशी वाटते? याचं मूळ कुठेतरी आपल्या विचार आणि शिक्षण पद्धतीकडे, उगाच आधुनिकतेकडे जातोय आपण. त्याच्याऐवजी दोन्हींचा मेळ कसा साधता येईल हे बघून नक्कीच गुढी उभारणं हे संयुक्तिक असेल कदाचित. त्याच्यामुळे त्याचा विवेक जागृत ठेवणं आणि शास्त्रोक्त जी काही परंपरा आहे त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी पुढं घेऊन जायला पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत, पुढं केल्या पाहिजेत. सो याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर गुढीचा काळ जसा बदलत गेला तसा हा गुढी उभारणं हा रूपही बदलत गेली. म्हणजे अगदी छोटं रूप काय, तर पेपर वेट सारख्या छोट्या गुढ्या आल्या. सध्या शोपीस म्हणून प्लास्टिकच्या गुढ्या अशा. ठीक आहे, एक प्रतिकात्मक, जसं आपण आता देव पूर्वी धातूची किंवा विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने घडवलेली मूर्ती देवघरात स्थापन करत होतो. पण आज गणपती बाप्पा माझ्या डेस्कवर पण असतात, फोटो असतो. हे बदलत्या काळानुसार कुठेतरी अंगवळणी पडलेलं आहे. योग्य किंवा अयोग्य अशा 2 गटामध्ये त्याची विभागणी करून आता लोकांमध्ये बुद्धिभेद पसरवण्यापेक्षा ठीक आहे आलंय, पण ते आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, त्याचं अवमूल्यन होता कामा नाहीये, हे भान आपण ठेवायला हवं. पॉझिटिव्हली ती घेऊन त्याचं अवमूल्यन किंवा त्याला विशिष्ट दर्जा किंवा असं काही देण्यापेक्षा त्याचं एक प्रतीक म्हणून ते लोकांनी स्वीकारलं पाहिजे.
गुढीपाडवा किंवा ओव्हरऑल म्हणून बघताना त्या दिवसाला त्या सणाला त्याला तुम्ही थोड्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर कशा पद्धतीने शब्दबद्ध करू शकता? तात्पर्य ह्या सगळ्या आपल्या संवादाचं बरोबर. मला असं वाटतं की प्रत्येक संस्कृतीची, प्रत्येक समाजाची एक ओळख असते खरंय. आणि त्या ओळखीचा एक मोठा भाग हा दिनविशेषांनी व्यापलेला असतो. बरोबर. तसा आपल्या संस्कृतीचा, आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा दिनविशेष ज्याच्यापासून कालचक्राची गणना सुरू होते, नवीन वर्ष सुरू होत आहे. हे नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरचे आकडे नाही आहेत, पाहणं पालटणं नाही आहे, आजूबाजूच्या पूर्ण सृष्टीमध्ये हे स्थित्यंतर होत आहे. गळती, पानगळती होऊन गेली आहे, शिशिर सरून गेलाय आणि त्या वठलेल्या खोडावर नवीन पालवी जन्म घेते. हा थॉटच किती इंटरेस्टिंग आहे सामान्य माणूस म्हणून. तर ते जे सरून गेलंय त्याची चिंता करत, त्याच्यासाठी शोक करत राहू नका. नवीन वर्ष, नवीन आशा, नवीन मार्ग हे तुम्हाला खुले होत आहेत. खरं. त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यासाठीच्या स्वागताची ही तयारी म्हणजे पाडवा आहे. वा. त्यामुळे त्याला, भविष्याला सामोरं कसं जायचंय? अपेय पान करून, फक्त एन्जॉय करून, बेशुद्धीमध्ये मध्यरात्री लोळत पडणं, असा तुम्हाला वर्षाचा आरंभ करायचा आहे का? उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून माझ्या यशाची, माझ्या कर्तृत्वाची ध्वजा, मुढी ही अधिकाधिक उंच गेली पाहिजे, अशा जाणीवेने, अशा भावनेने तो साजरा करायचा आहे. उभारली जाणारी ध्वजा, उभारली जाणारी गुढी हे तुमच्या कर्तृत्वाचं मानक असलं पाहिजे. खरं. माझ्या घरात गुढीची उंची किती असावी? लौकिकदृष्ट्या आज आता पुण्या मुंबईमध्ये ती जास्त ठेवता येणार नाहीये. शास्त्रांनी त्यालाही आधार दिला की सार्ध पौरुष मानेनं, म्हणजे 1.5 पुरुष उंचीची गुढी आज शक्य नाहीये. पण आपण त्याच्या मागची ही भावनिक धारणा, बैठक समजून घ्यायला हवी. माझ्या कर्तृत्वाचा, माझ्या सौजन्याचा आलेख असा चढा असला पाहिजे. अगदीच. त्याचं प्रतीक ही गुढी आहे. आणि अशी गुढी, असा वर्षारंभ कोणाला साजरा करायला आवडणार नाही असा मला प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्याला काय हवंय नक्की? आपल्याला लोळत पडायचंय का कर्तृत्वाच्या, यशाच्या ध्वजा 10 दिशांमध्ये फडकावायच्या आहेत? बरोबर. जर आपल्याला दुसरं हवं असेल तर त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा करायला काय हरकत आहे? अगदीच. समृद्ध, संपन्न व्हायचंच आहे ना. धनाच्याही दृष्टीने यजुर्वेदामध्ये रुद्राध्याय म्हणून एक प्रसिद्ध भाग आहे. ओके. आपण श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीला भगवान शंकरांवर ज्याचा अभिषेक करतो, ते अभिषेक करत असताना जो बॅकग्राऊंडला म्हटला जातो तो आहे, त्याच्यामध्ये सगळं च मे, च मे, 11 अनुवाक आहेत. च मे, हे मला, ते मला. आमची समृद्ध संपन्नतेची कल्पना केवळ बँक बॅलन्स पुरती मर्यादित कधीच नव्हती. करेक्ट. समाजातल्या, म्हणजे व्यक्ती हा समाजाचं एक अविभाज्य अंग आहे आणि समाज हे व्यक्तीचं अविभाज्य अंग आहे. बरोबर. असं मानणारा आपला समाज. त्यामुळे विचारांची, आचारांची, अर्थात धनाची देखील, नात्यांची सर्वार्थाने समृद्धी ज्या सणांनी आपल्याला दिलेली आहे त्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे हा गुढीपाडवा आहे. त्यामुळे समृद्ध होण्याचा मार्ग म्हणजे हा गुढीपाडवा आहे. अच्छा. असंही म्हणायला हरकत नाही. इंटरेस्टिंग आहे. ओव्हरऑलच समृद्ध होऊया या नावातच आमचा उद्देश तोच होता की आपण माणूस म्हणून समृद्ध व्हायला पाहिजे, नात्याने किंवा वेगवेगळ्या अर्थाने सर्वार्थिक समृद्ध व्हायला पाहिजे. आणि त्याच वेळेला जेव्हा असा कुठला सण येतो किंवा आपले महत्त्वाचे दिवस येतात ते आपण साजरे करून त्याचंसुद्धा, त्यांनीसुद्धा म्हणजे संस्कृतीने सुद्धा आपण समृद्ध व्हायला पाहिजे. सो मराठी नववर्षाची, हिंदू नववर्षाची सुरुवात आमच्या या गुढीपाडव्याने झाली. ह्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे आणि जी माहिती मिळाली ती लोकांना पण नक्कीच आवडली असेल, यात काही शंका नाही. तर थँक्यू सो मच सर की ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय अगदी गुढीपाडवा हा विषय अगदी सोपा करून सांगितला, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी
पण आम्हाला त्यातून कळल्या. आणि आता गुढीपाडवा याच्याविषयी बऱ्यापैकी या एपिसोडमधून लोकांना क्लिअरिटी येईल, यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांनो, तुम्हाला या गुढीपाडव्याच्या बिग क्लायमॅक्स स्टुडिओकडून खूप खूप शुभेच्छा. येणारं नवं वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं जाऊ आणि नक्कीच समृद्ध होऊ, यात काही शंका नाही. हा एपिसोड तुमच्या जवळच्या लोकांना, तुमच्या आप्तेष्टांना नक्की पाठवा. यातूनच आपण आपल्या संस्कृतीचं जतन करूयात आणि पुढे जाऊयात. एक नवीन एपिसोड घेऊन, नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच येऊयात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट नक्की पाठवा, यातूनच आम्हाला आमची पावती मिळेल. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू नवीन विषय घेऊन. समृद्ध होऊया या नवीन एपिसोडमध्ये. थँक्यू.